पांढुर्ली विद्यालयास इगतपुरी आगाराची बस मिळाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली दूर। पांढुर्ली येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात बेलू व आगासखिंड या गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बस सेवेचा शुभारंभ मुख्याध्यापक पी.आर. फटांगडे यांच्या हस्ते करण्यात आला। ऐन पावसाळ्यात ही बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या सेवेचे विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले आहे। पांढुर्ली विद्यालयात बेलू, आगासखिंड व परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी पायी तसेच मिळेल त्या साधनांच्या सहाय्याने येतात। ही गैरसोय दूर करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने आजपासून बस सेवेला सुरुवात करण्यात आली। इगतपुरीचे आगार प्रमुख श्री ज्ञानेश्वर आव्हाड तसेच श्री नाठे व भगूर आगाराचे वाहतूक नियंत्रक श्री हिरामण खोलमकर यांच्या सहकार्याने बस सेवा सुरू झाली। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.आर. फटांगडे सर, उपशिक्षक श्री डी.जी. हगवणे, श्री प्रवीण पाडदे व उमेश रोकडे यांनी पाठपुरावा केला। इगतपुरी डेपोने या विद्यालयास बस उपलब्ध करून दिल्याने बेलू व आगासखिंड या गावाच्या विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची गैरसोय दूर झाल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी संबंधित एसटीचे अधिकारी यांचे आभार मुख्याध्यापक फटांगडे यांनी मानले। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री फटांगडे सर व ज्येष्ठ पत्रकार श्री वाल्मिक शिरसाट सर यांनी बसचे पूजन करून चालक श्री विजय मिसाड व वाहक श्री दशरथ जोशी यांना शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अलका आहिरे, श्रीमती जाधव आरपी, श्रीमती निकवाडे, श्री प्रवीण पानपाटील, वरिष्ठ लिपिक श्री गणेश लबडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। श्री नाटे साहेब व ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या सहकार्याने व भगूर येथील कंट्रोलर हिरामण खोलमकर यांच्या प्रयत्नातून त्यामध्ये आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक फटांगडे सर तसेच आपल्या विद्यालयाचे उपशिक्षक पाडे सर आणि त्यामध्ये मी सुद्धा व्यक्त आम्ही सर्वांनी लक्ष घालून ही बस या आगाराची इगतपुरी आगाराची बस सुरू केली आणि या बसमुळे बेलू आणि आगासखिंड आणि आंबेमाळ्यातील या विद्यार्थ्यांची जी गैरसोय होती तर ती आज इथे खऱ्या अर्थाने संपुष्टात आलेली आहे। त्यामुळे आज इथे उपस्थित झालेले या बसचे चालक विजय निसाड तसेच कंडक्टर दशरथ जोशी या दोघांचे आपल्या विद्यालयातर्फे आपल्या शिक्षकांच्या वतीने व पत्रकार वाल्मिक शिरसाट सर यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। तर प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री फटांगडे सर यांनी नारळ वाढून या बसचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर या बसचे चालक विजय निसाड यांचा शाल व श्रीफळ देऊन लघुवस्त्र देऊन सरांनी त्यांचा सत्कार करायची त्यांना विनंती करतो। यानंतर त्यांचे सहकारी दशरथ जोशी यांचा सत्कार आदरणीय वाल्मिक शिरसाट सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। पांढुर्ली तालुका सिन्नर या शाळेमधले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या जाण्यायेण्याची अडचण या ठिकाणी होत होती। त्यामुळे सर्व या ठिकाणी माझे जमलेले माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्री हगवणे सर, श्री पाडदे सर यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करून इगतपुरी आगार प्रमुख जे आहे ज्ञानेश्वर आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे नाटे साहेब
आणि भगूरचे जे काही प्रमुख आहे हिरामन खोलनकर साहेब यांच्या सहकार्यानं या ठिकाणी ही बसची उपलब्धता जी आहे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खास जी अडचण आहे ती निश्चितच या ठिकाणी दूर होणार आहे। आणि सर्व माझ्या या परिसरातले जे आगासकिंड असेल बेलू असेल या परिसरातले जे विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांची जाण्यायेण्याची अडचण होते तर खरोखर धन्यवाद या ठिकाणी मी या आव्हाड साहेबांना त्याचप्रमाणे नाटे साहेबांना आणि खोलमकर साहेबांना या ठिकाणी देतो। माझ्या या विद्यार्थ्यांची सोय झाली त्याबद्दल त्यांचं शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट।